नमस्कार. आज आज्ञा गुरुवार. आज्ञा गुरुवार ख्रिस्ती समाजासाठी अतिशय महत्वाचा असा दिवस आहे. या दिवशी प्रभू येशूने पवित्र मिसाबली याची स्थापना केली आणि त्याचप्रमाणे त्यांनी पौरोहित्य पद म्हणजे धर्मगुरु पद याची सुद्धा आज स्थापना केली. आणि या दिवशी प्रभू येशूने आपल्याला सेवेचे महत्व दिलेले आहे. आपल्या शिष्यांचे पाय धुवून त्यांनी आपल्याला सेवेचा एक मोठा धडा शिकवलेला आहे. आणि त्याद्वारे प्रभू येशूने एक नवीन आज्ञा सुद्धा आजच्या दिवशी आपणा सर्वांस दिली आहे. आणि ती आज्ञा आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केलेली आहे तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करा. प्रभू येशूची शिकवण आहे, आपण एकमेकावर प्रीती करावी, आपण एकमेकाची सेवा करावी, आपण नम्रपणे जीवन जगावं आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतःला बली दिले. उद्या आपण त्याचे स्मरण करणार आहोत शुभ शुक्रवार या दिवशी. शुभ शुक्रवार या दिवशी हा आपल्या तारणाचा दिवस आहे. प्रभू येशू स्वतः मृत्यूचा त्यांनी सामना केला. आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी त्यांनी स्वतः क्रूस स्वीकारला आणि क्रूसावरील अतिशय क्रूर असे मरण पत्करले. परंतु मरण हे शेवट नाही. मरण हा ख्रिस्ती माणसासाठी आणि जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी शेवटचा शब्द नाही, शेवटचा शब्द आहे जीवन. कारण प्रभू येशूने मरणावर विजय मिळवला आणि त्याचा सोहळा आपण ईस्टरच्या दिवशी साजरा करीत आहोत. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आशा आहे, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये उत्साह आहे. आपण कधीही निराश होऊ शकत नाही. ज्या वेळेला आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, प्रभू येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, आपले हृदय आशेने परिपूर्ण भरून जाते, प्रेमाने परिपूर्ण भरून जाते आणि आपण येशू सारखे एकमेकांची सेवा करण्यासाठी तयार होतो. हाच आपल्या सर्वांना हा संदेश आहे की प्रभू येशू प्रमाणे आपणही एकमेकावर प्रीती करावी, आपणही एकमेकांची सेवा करावी. धन्यवाद.